नमस्कार मित्रांनो, सर्वांचं संतोष पारधी ऑफिशियल चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी माझ्या गावी आलेलो आहे आंबोलीला आणि आज तुम्हाला मी दाखवतो हा नांगरतास धबधबा आहे। नांगरतास आमचा जो देव आहे त्याच्याकडे आहे। तुम्ही हे बघू शकता, पाणी जो पडण्याचं जे किती जोरात पाणी पडतं आहे। हा धबधब्याचा तुम्ही बघा प्रवाह किती जोरात आहे आणि हा धबधबा पाहण्यासाठी कोल्हापूर, बेळगाव या जवळच्या ठिकाणावरनं लोक येतातच, पण आजूबाजूच्या ठिकाणावरनं पण भरपूर सारी लोक या ठिकाणी येतात आणि हा धबधब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, बघू शकता तुम्ही। आणि याप्रमाणे पाणी पडते कसं तुम्ही बघा, जसं आपण नांगर हल चालवल्याच्यानंतर ज्याप्रमाणे तास निर्माण होतं त्याप्रमाणे हे नांगर तास म्हणून ह्याला नाव पडलेलं आहे। आणि हे पाणी या ठिकाणी याप्रमाणे हे वाहून जातं। हे बघा, तुम्ही दाखवतो मी तुम्हाला, हे बघा या प्रकारे आहे। आणि हा एक निसर्गरम्य आणि पर्यटक क्षेत्र आहे आंबोली म्हणून ओळखलं जाते आणि पर्यटकांची खूप गर्दी असते। तुम्ही पण आंबोलीला या, धबधब्याचा आनंद घ्या। बाकीचं मी तुम्हाला दाखवतोच पुढे। आंबोली देवस्थानामध्ये जागृत देवस्थान म्हणून हे नांगरतास देवस्थान ओळखलं जातं। या ठिकाणी तुम्ही तुमची मनातली इच्छा बोलून नवस बोलू शकता आणि इथं हा नवस पूर्ण केला जातो। हे आपलं नांगरतास दैवत आहे। याप्रमाणे तुम्हाला दाखवतो, हे नांगरतास दैवत आहे, हे बघा याप्रमाणे, म्हणून याला नांगरतास धबधबा म्हणून नाव पडलेलं आहे। हे बघा, नांगरतास धबधब्याचा इथून याप्रमाणे प्रवाह चालू राहतो आणि अशा प्रेक्षणीय स्थळाला अवश्य तुम्ही भेट द्या आणि या धबधबा पाहण्याचं हे जे सौभाग्य आहे ते तुम्हाला पण लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि सर्वांनी याप्रमाणे धबधबा बघा कसं पाणी पडतंय, बघा या प्रकारे पाणी पडतंय धबधब्याचं। आणि हे दृश्य पाहण्यासाठी तुम्ही आंबोलीला अवश्य भेट द्या। सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं गाव आंबोली गाव, माझं गाव आंबोली गाव। जय हिंद आणि जय महाराष्ट्र।